दुरितांचे तिमिर जावं असं जे म्हणतात की ते दुरीत संपू नये, त्यातलं जे वाईटपण आहे ते नाहीच झालं पाहिजे. मग हाच विचार काहीसा येताना समोर पाहायला मिळतं. सर, तुमच्या पुढच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. ज्या वयाच्या टप्प्यामध्ये अगदी युवकाला एक म्हणजे आणखी म्हणजे खरं तर हा राहत नाही म्हणून शेवटचा प्रश्न विचारतो, शेवटाकडे घेता येता मध्ये मी भाजपच्या एका नेत्याबद्दल बरोबर बोलत होतो. तो म्हटला की अहो आम्ही प्रचाराला नवी मुंबईमध्ये फिरत होतो, त्या गाडीवर उभे होतो, गणेश नाईक सर दिवसभर एवढं ऊन होतं, सगळं होतं, आय थिंक एप्रिल मेचा महिना असेल. म्हणला संध्याकाळपर्यंत ते काही थकले नाही. आम्ही आमच्या 40-45 मध्ये इतकं थकल्यासारखं होतो, विचारून आम्ही शेवटी त्यांना विचारलं म्हणले की नाईक साहेब 70 मध्ये पण एवढी ऊर्जा येते कुठून, तर त्याचं पण गमत सांगा, मग आम्ही थांबतो. हे बघा, मन स्वच्छ असेल ना, रात्री झोपताना सकाळी कोणी वाईट विचाराचा माणूस भेटणारच नाही आपल्याला. आणि मला सवय आहे की दिवसभरात मध्ये मी कोणाशी काय बोललो, अजाणतेपणे कोणाला काही चुकीचा शब्द आपण बोललो का, घाईगर्दीमध्ये कोणाला आपण तो हात करतो ना, आपण निग्लेक्ट करतो. तर आय यूज्ड टू कॉल देम, अरे बा तू हात केला पण मी माझं लक्ष नव्हतं, गैरसमज करू नको. आता परवाच जनता दरबार झाला, सकाळी 11 वाजता दरबार सुरू झाला, 8 त्याचा रात्री 10 वाजता. किती तास? 11 तास. मी पाण्याचा थेंब पण नाही घेतला ना. आय वॉज नॉट अवे फ्रॉम चेअर, नॉन स्टॉप 11 तास एकत्र. हे गोरगरिबांच्या दुःखाशी तुम्ही समरस व्हा, परमेश्वर तुम्हाला शक्ती आपाप, आणि या गोष्टीत माझा विश्वास आहे. आणि तुम्ही पण करू नका. ओके, नमस्ते, खूप शुभेच्छा आणि दीर्घ आयुष्य तुम्हाला लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू.